सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मी वैभव विलास गायकवाड, अ, ओंकार करिअर अकॅडमी पवार सर यांचा विद्यार्थी. आज जी 2023ची खात्यांतर्गत पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक जी स्पर्धा परीक्षा 2023 पार पडली, आयोगाकडून त्याचा रिझल्ट आता 2 दिवसापूर्वीच फ्लॅश झालेला आहे. त्यामध्ये मी पोलीस निरीक्षक या पदावर आयोगाकडून अंतिम निवड यादीमध्ये माझी निवड झालेली आहे. याचं पूर्ण श्रेय जे आहे माननीय संतोष पवार सर आणि ओंकार करिअर अकॅडमी यांना जातं. महत्त्वाचं म्हणजे सरांकडे मी 2017 पासून ते या परीक्षेमध्ये सातत्यानं आहे, त्यांच्या टचमध्ये आहे आणि तिथे मी अभ्यास करतोय किंवा केला आहे. त्याचं जे काही श्रेय आहे किंवा जे यश आहे ते आत्ता मला एक आयोगाच्या अंतिम यादीमध्ये नाव आल्यामुळे मग माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे MPSC आणि डिपार्टमेंटली एक्झाममध्ये जो सातत्यपूर्ण जे हा प्रवास आहे, सरांनी आमच्यावर विश्वास आणि त्याप्रमाणे जो सरांनी दिलेला आम्हाला अमूल्य त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे ते साध्य झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रोसिजरमध्ये जो सातत्यानं कंटिन्यू जो आहे, ज्यानं तो या प्रोसेसमध्ये टिकून आहे किंवा जो सातत्यपूर्ण हे करतोय, तर त्याला यश हे मिळणं हेच क्रमप्राप्तच आहे. त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि सरांचं जर हे केलं सांगायचं बोललं तर सरांबद्दल इंग्लिश मराठी हा जो गेम चेंजर विषय जो आहे ते सर स्वतः घेतात आणि त्यामध्ये तुम्हाला जे काय आहे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करण्यासाठी हे जे 2 विषय चॅलेंजिंग ठरतात, त्याचा परिपूर्ण तो अभ्यासक्रम आहे तो शिकवला जातो आणि त्यामध्ये यश पण मिळतं. कारण की ज्या वेळेला मी 2021ची एक्झाम दिली, थोड्याफार मार्काने मी राहिलो होतो. अपयश आलं खरं. त्यावेळेला मला प्रीसाठी इंग्लिश मराठी आणि GS या विषयामध्ये 50.50 असे मार्क्स होते. तेच 2023ला 55.50. म्हणजे सातत्यानं त्या प्रोसिजरमध्ये राहिल्यामुळे आणि सरांनी जे आमच्याकडून करून घेतलं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. असं आहे की ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही की सरांनी हे केलं किंवा काय. तर तुम्ही पण जे विद्यार्थी मित्र आहेत माझे, त्यांनी पण इंग्लिश मराठी GS वगैरे जे काय सब्जेक्ट सरांकडून करून घ्या. आणि इंग्लिश मराठी हेच विषय तुमचे पोस्ट आणणारे आहेत. आणि चॅलेंजिंग म्हणजे जो इंग्लिश विषय आहे तो सोपा सरळ कसा हे करायचा, मुलांना कसा शिकवायचा किंवा तो कसा आत्मसात करायचा हे सर बरोबर करून घेतात. फक्त तुम्ही टिकून राहणं या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं आहे. आणि सरांवर विश्वास ठेवा. जसं मला यश मिळालं आहे तसं तुम्हालाही यश नक्कीच मिळेल ही माझी खात्री आहे. आणि यशाची खात्री जर म्हटलं तर ओंकार करिअर अकॅडमी हे मी तुम्हाला म्हणजे एक सुचवू शकतो. आणि एवढंच बोलतो. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.